कापसे फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या अहिल्या गौशाळा वडगाव या ठिकाणी सुमारे 300 देशी गिरगायींचे संगोपन केले जाते। या गिरगायींपासून दूध व या दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती या गौशाळेमध्ये केली जाते। यंदाच्या गणेशोत्सवासाठी अहिल्या गौशाळेच्या संचालिका वंदना बाळासाहेब कापसे यांच्या संकल्पनेनुसार टाकाऊ शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती केली गेली आहे। विशेष म्हणजे या गणेश मूर्तींची निर्मिती कापसे फाउंडेशनच्या मुकबधीर मुलांनी केली असल्याने या मूर्तीला एक वेगळेपण आले आहे। गिरगायींच्या शेणापासून निर्मित झालेल्या मूर्ती पाण्यात त्वरित विरघळून जातात, त्यामुळे निसर्गाची हानी होत नसल्याने या मूर्त्यांना बाजारात आता मागणी वाढली आहे। आपली वडगाव येथे अहिल्या गोशाळा आहे। त्या गोशाळेमध्ये आपल्याकडे जवळपास 300 गिरगाई आहेत। त्या 300 गिरगाईपासून आपण गोमूत्र वगैरे बनवतो। नंतर जी काऊडंक आहे, जे शेण आहे, त्यापासून आपण एक उपक्रम बनवलेला आहे, एक नवीन उपक्रम बनवलेला आहे। पहिल्यांदाच आपण गणपतीची मूर्ती बनवलेली आहे, ही पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेली आहे। गिरगाईचं शेण, गोमगवार आणि गोमूत्र याच्यापासून आपण ते बनवलेलं आहे। हे बनवण्यासाठी मूकबधीर मुलांनी खूप मदत केलेली आहे। आपल्याकडे जे दिव्यांग मुलं आहेत त्यांनीच हे बनवलेले आहेत आणि आपण हे प्रदर्शनासाठी कापसे पैठणी येवला येथे तसेच कापसे फाउंडेशन वडगाव येथे ठेवलेले आहे। वडगाव या ठिकाणी गिरगाईचा प्रोजेक्ट आहे। त्या ठिकाणी गिरगाईच्या शेणांपासून गणपती तयार करून आपण ते या मार्केटमध्ये आणलेले आहे। त्याचा उद्देश असा आहे का जे आता प्रदूषणासाठी जे गणपती बनतात ते न आणता भक्तांनी ह्या गणपतीचं आगमन करावे असं आमची सदर गणपती हे गिरगाईच्या शेणापासून बनवलेले आहे। हे गणपती पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर ते विरघळले जातात, त्यामुळे कुठलेही नैसर्गिक प्रदूषण होत नाही। सर्वांनी यंदा हा गणपती स्थापन करावा आणि इको फ्रेंडली गणपती असल्यामुळे आमची अहिल्या गौशाळेची इच्छा आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।